तुम्ही बघू शकता जी, तुम्ही बघू शकता खरं तर जो उत्साह महाराष्ट्रात आहे, कोल्हापूरच्या आज पठ्ठ्याने ऑलिम्पिक गाजवलंय। तब्बल 72 वर्षाने महाराष्ट्राचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे आणि आज इकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अखेर आपला भगवा झेंडा फडकवलेला आहे। तिरंग्याबरोबर भगव्या झेंड्याची शान उंचवली ते म्हणजे कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने आणि त्याचा आनंद सगळा साजरा करतात। ते पुणे असू दे, नगर असू दे, अख्ख्या मुंबईतून अनेक प्रेक्षक आलेत, विशेषतः पुण्यातून खास ऑलिम्पिक पाहण्यासाठी वराडकर फॅमिली आलेली आणि कौतुक करावं लागेल त्यांचं। खरं तर आज तुम्ही ह्याची डोळा खरं तर आज हा सोहळा बघितला आहे आणि ऑलिम्पिक पाहायला आला आहे आणि आज महाराष्ट्राने मेडल जिंकले, आपल्या महाराष्ट्राच्या अस्सल कोल्हापूरच्या माणसांनी मेडल जिंकले। काय आनंद आहे? वा, खूपच आनंद आहे। माझ्या इमोशन्स फिलिंग्स सांगण्याच्या पलीकडच्या आहेत। त्याच्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट, त्यांनी घेतलेले कष्ट, चिकाटी आज मस्त रंगात आली आहे आणि अंबाबाईच्या कृपेने त्यांनी हे यश मिळवलं आहे। त्याला पुढच्या आयुष्यासाठी माझ्याकडून खूप अंबाबाईची कृपा झालेली आहे। अंबाबाईच्या कृपेने आज स्वप्नीलने इतिहास घडवलेला आहे। खरं तर आज एक कौतुकाचा क्षण आहे, कारण की जो जल्लोष कोल्हापुरात होतोय तो पण आपण पॅरिसमध्ये करतोय। काय जल्लोष असणार आहे, काय विजय साजरा करणार आहे? आज आम्हाला खूप आनंद होतोय। एकतर इंडियामध्ये खूप वर्षांनी 72 वर्षांनी महाराष्ट्राला आज पदक मिळालेलं आहे। त्याच्यानंतर ऑलिम्पिकचे आणि स्वप्नीलचे मी सगळे गेम्स स्वतःहून फॉलो करत होतो। त्यांनी वर्ल्ड कपमध्ये, चॅम्पियनशिपमध्ये, एशियन गेम्समध्ये मेडल मिळवलं होतं, पण त्याला ऑलिम्पिकमध्ये नव्हतं मिळालं। म्हणून आजचा क्षण खूप जास्त आनंदाचा आणि खूप जास्त अभिमानाचा आहे मराठी म्हणून महाराष्ट्रासाठी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांमध्ये आनंदाचं उधाण आलेलं आहे। आपल्या मराठी महिला पण पाठीमागे नाही आहे। खरं तर आज विशेष आनंदाची गोष्ट आहे की नेमबाजी तिसरं पदक, एक ऐतिहासिक पदक आहे महाराष्ट्रासाठी आणि नेमबाजीसाठी पण, कारण की फर्स्ट टाईम असं घडतं आहे ऑलिम्पिकच्या इतिहासात। नेमबाजीमध्ये 3 मेडल मिळाले, तिसरं मेडल आपल्या महाराष्ट्राच्या स्वप्नीलने दिलं आहे। खूप छान वाटतंय की स्वप्नीलला हे मेडल मिळालं आहे। आपला मराठी माणूस आहे कोल्हापुराचा। अजून अनेक मराठी खेळाडू आहे जसे अविनाश साबळे, चिराग शेट्टी, हे सगळे, आणि आम्ही त्यांच्यासाठी फार चिअर करत आहोत। आणि बेस्ट पार्ट एवढा आहे की ते पॅरिसमध्ये आहेत आणि आम्ही यावेळी पॅरिसमध्ये आहोत। तर वेगळाच एक मजेदार क्षण आहे हा की प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आलेला आहे। काय आनंद साजरा होणार आहे आज? अतिशय आनंदाची गोष्ट आहे आजचा आणि वी आर गोइंग टू सेलिब्रेट लॉट। आणि आम्ही दुसऱ्या पण इव्हेंट्ससाठी आता तिकीट्स घेतलेली आहेत, आम्ही तिकडे पण जाणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः पॅरिसमध्ये जी मराठमोळी मंडळी आहेत, मराठमोळी फॅन आहेत, त्यांच्या आनंदाला उत्साहाला उधाण आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं मेडल आहे, जसं आपण म्हटलं होतं की स्वप्नीलचं स्वप्न साकार करणार अजून चिराग शेट्टी आणि अविनाशही मेडल जिंकतील आणि महाराष्ट्राला एक ऐतिहासिक अशी कामगिरी ह्या पॅरिसमध्ये घडेल आणि महाराष्ट्राचा झेंडा फडकेल, हीच या तमाम मराठी फॅनची अपेक्षा आहे। टी.व्ही.9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी.व्ही.9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।